मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतोय। तसेच वाहनांच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते। यास्तव दहिसर टोलनाका तेथून पुढे 2 किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोर नर्सरीजवळ दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। सर काय सांगाल, आज तुम्ही दहिसर टोल नाक्याच्या इकडे पाहणी केलेली आहे, नेमकं या टोल नाक्यांना काही बदल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर विकास खात्याचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मी केलेल्या विनंतीवरून परवा बैठकीचं आयोजन केलं होतं। आमच्या मनीषाताई चौधरींची सुद्धा मागणी होती की या दहिसर टोल नाक्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे सातत्यानं ह्या परिसरातले लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेले लोकप्रतिनिधी मनीषाताई चौधरी आहेत, प्रकाश सुर्वे आहेत, सगळ्यांनी मागणी केली होती की हा टोल नाका जो आहे त्या पुढे नेणं गरजेचं आहे, कारण दहिसर टोल नाक्यावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं दहिसरच्या तर लोकांना त्याचा त्रास होतच होता, परंतु सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो मीरा भाईंदर महापालिके हद्दीतील नागरिकांना होत होता आणि त्यामुळे 10 मिनिटाच्या अंतरासाठी जवळजवळ 1-1 तास लागत होता, सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस, आणि दुपारी सुद्धा तीच परिस्थिती होती। त्यामुळे हा टोल नाका कुठेतरी पुढे नेल्यानंतर ही जी लोकांची जी गैरसोय आहे ती दूर होईल हे ओळखून एकनाथ शिंदे साहेबांनी परवा बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की दहिसर टोल नाका हा पुढे जे वर्सोवा ब्रिज आहे त्याच्या अलीकडे शिफ्ट करायचा, जेणेकरून ही वाहतूक कोंडी दूर होईल आणि सर्वसामान्य मुंबईकरांना आणि मीरा भाईंदर वासियांना दिलासा मिळेल। त्यामुळे हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। फक्त त्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आज MSRTC ची लोक जागा पाहणी जी आहे त्यांनी जागा आज निश्चित करणार। जागा निश्चित केल्यानंतर MSRTC हे नॅशनल हायवे ऑथॉरिटीला पाठवणार आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीची परवानगी आल्यानंतर दिवाळीपूर्वी तो टोल नाका त्या ठिकाणी स्थलांतरित होणार। अशा प्रकारची ही उपाययोजना आम्ही केलेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना, सर्वसामान्य वाहतूकदारांना त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे। घोषणा केलेली आहे नो पीओटी नो क्यू म्हणून अशी धोरणाची आहे। अरे आता हा विषय संपून जातोय। राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने परसों एक बैठक बुलाई थी। हमारे सभी लोक प्रतिनिधियों ने मांग की थी। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।